नमस्कार, तुम्हा सर्वांचं बेलज किचन मध्ये स्वागत। आज आपण बनवतोय मस्त अशी गावरान भाजी आहे, याच्या अगोदरही मी रेसिपी शेअर केलेली आहे। ह्या भाजीची आमच्याकडे याला काटळ बोललं जातं, काही ठिकाणी कार्टल पण बोललं जातं। तर तुमच्याकडे काय बोललं जातं हे मला कमेंट्स करून नक्की सांगा, कारण ही भाजी अशी सहसा सगळीकडे मिळत नाही। ज्या भागामध्ये मिळते तर तुम्ही जर व्हिडिओ पाहत असेल तर मला नक्कीच कमेंट्स करून सांगा तुमच्या इकडे आणि तुमच्या म्हणजे तुम्ही जिथून राहता त्या गावाचं नाव आणि तिथे ह्या भाजीला काय बोललं जातं। तर आज आपण याची स्पेशली अशी मस्त वेगळ्या प्रकारे खूप सुंदर लागते, टेस्टी लागते, अगदी म्हणजे त्याचा टेस्ट आहे तो एवढा सुंदर आहे की तुम्ही तो खाणार नाही एक वेळ अशी बनवून तर विसरणार नाही, एवढी छान सुंदर टेस्ट येते याची। तर नक्कीच तुम्ही ही रेसिपी पूर्ण पहा आणि बनवून पहा कशी वाटते ती, आणि आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राइब करायला चॅनलला विसरू नका। तर आपण पाहूयात। ही बघू शकता मस्त अशी सुंदर अशी कर्टल्स किंवा काटाळी बोलली जाते, हिरवीगार असतात आणि अशी काटे म्हणजे कारल्यासारखी असतात पण एवढी सुंदर दिसतात ना, अशी खूप सुंदर आहेत। तर यांना आपण कशी तुम्हाला जसं हवं तुम्ही तसं कट करून घेऊ शकता, ज्यामध्ये बी असेल तर काढून घेऊ शकता। मी काय करणार आहे, यांना अशी गोल गोल शेपमध्ये कट करणार, जसे आपण कारली करतो ना सेम त्या पद्धतीनं। तुम्हाला हवं तर तुम्ही लॉंग लॉंग पीसमध्येही कट करू शकता। किती सुंदर दिसतात बघू शकता। हे बघू शकता मी काटळे आहेत ती गोल गोल अशी कट करून घेतलेत आणि त्याच्यामध्ये आपल्याला स्पेशली काय करायचं आहे आज मी वेगळ्या पद्धतीने तुम्हाला दाखवते। तर इथे बघू शकता अर्धी वाटी आहे ही भिजवलेली चण्याची डाळ आहे, ज्याच्यापासून आपण पुरणाची पोळी बनवतो ती वाली चण्याची डाळ। ही बघू शकता, हिला मी भिजत घातले त्यामुळे अगदी नक्कानेही ही फुटली जाते अगदी पटकन अशा प्रकारे। तर इथे मी काय करणार आहे, कुकरमध्ये बनवते। तर मी कुकर गरम करायला ठेवलाय आणि तो बऱ्यापैकी गरमही आपला गरम झालेला आहे कुकर। तर आपल्याला काय करायचं, त्याच्यामध्ये तेल घालायचं आहे। तर मी इथे एक आपली छोटी पळी असते त्याने मी मापाने तेल घालते, इथे बघू शकता। तेल गरम झालंय तर आपण काय करूया, ते मी एक चम्मच काय करते जिरं घालते। जिरे तडतडले आपण इथे घालणार फोडणीसाठी थोडीशी कढीपत्त्याची पानं आणि मी इथे 2 कांदे बारीक चिरून घेतलेले आहेत ते घालते। खूप छान टेस्ट येते, तुम्ही नक्की ट्राय करा अशा प्रकारे। आता हे काय करू आपण हलवून घेऊया, कारण जिरे तडतडले ना, हलवायचं करपू नये यासाठी पहिले हे हलवून घेऊया। आता मी याच्यामध्ये 2 टमाटर स्वच्छ धुवून असे मीडियम साईजचे होते तर 2 घातलेत मी। टमाटर हे घालून घ्यायचे, स्वच्छ धुवायचे, बी वगैरे काढून घ्यायचं, जेवढं होईल तेवढं हलवून घेऊया आपण। आता आपण याच्यामध्ये घालणार आहोत मसाले। कांदा थोडा सॉफ्ट झाला की आपण याच्यामध्ये काय करायचे मसाले घालायचे आहेत। इथे मी घालते अर्धा चम्मच हळद, अर्धा चम्मच गरम मसाला। हा घरगुती गरम मसाला आहे, खूप स्ट्रॉंग आहे त्यामुळे मी अर्धा चम्मचच घातलेला आहे। हलवूया एक वेळ हळद आणि गरम मसाला। ते मी तिखटासाठी आमचा घाटी मसाला वापरते, तुम्ही तुमचा घरगुती मसाला किंवा रेड चिली पावडरचाही वापर करू शकता। तर मी इथे 1 चम्मच आमचा घाटी मसाला वापरते, त्याने खूप सुंदर टेस्ट येते। मी नक्की करून पहा माझा घाटी मसाला, मी 2 किलोच्या 5 किलोच्या प्रमाणात दिलेला आहे। कसं बनवायचा ते मालवणी मसाल्याचंही रेसिपी तुमच्यासोबत मी शेअर केले, खूप अप्रतिम असा मस्त झालेला आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। हे बघू शकता, हे आता मिक्स करून झालं व्यवस्थित। कांदा टमाटर सॉफ्ट झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं, डाळी बघू शकता एवढंसं पाणी थोडं शिल्लक आहे आणि डाळीचं पाणी आहे त्यामुळे मी हे ओतून नाही देत आहे, याच्यामध्येच घालून घेते डाळीसोबतच। मसाल्यामध्ये फक्त मी रेड चिली घाटी मसाला आणि गरम मसाला वापरलेला आहे। तुम्हाला जर दुसरा कुठला मसाला वापरायचा असेल तुम्ही तेही वापरू शकता, तुम्हाला टेस्ट अजून काही वेगळे हवे असेल तर। पण नॉर्मली तुम्ही असा बनवाल तर खूप सुंदर असा टेस्ट येतो। मीठ घालूयात आपण, चवीनुसार मीठ घाला। मी इथे 1 चम्मच घालते आणि सोबत इथे मी घातले काटाळे म्हणजे कर्टल्स। हे बघू शकता मस्त असे चिरून घेतले, त्यातला जेवढा होईल तेवढा। जुनाट असेल तर त्याच्यामध्ये बी असतं, म्हणजे जास्त अगोदर मोठं झालेलं असेल काटाळं तर ते काय होतं थोडं जुनाट असतं आणि त्याच्यातली बी ही कडक असते तर ती काढून घ्यायची। आणि मग ताजे ताजे असतील मऊ असतील म्हणजे बारीक असतात तसं तर त्याच्यामध्ये बी नसते आणि ते असेही मस्त असे लागतात, बघू शकता। हे आता मी मस्त एकदा हलवून घेतलंय। आता आपण याच्यामध्ये थोडंसं पाणी घालूया। तर इथे मी काय करणार आहे, थोडी रस्सावाली आणि थोडी रबरबीत अशी बनवणारी ही भाजी बनवणार आहे आणि
चणा डाळ आहे ऑलरेडी ही भिजवून घेतलेली आहे, त्यामुळे शिजायलाही वेळ जात नाही. मी पाणी थोडंसं अंदाजे घालते, अर्धा ग्लासच्या अंदाजे, हे बघू शकता. बस एक वेळ हलवूया आपण याला. एक वेळ बनवलंत ना तुम्ही टिफिनला वगैरे, अगदी झटपट बनते. सकाळच्या घाई गडबडीमध्ये तुम्हाला जर बनवायची असेल तर ही रेसिपी तुम्ही असं करू शकता. आणि याला कुकर लावायचं आपल्याला आणि याला 2 किंवा 3 शिट्ट्या द्यायच्या, अगदीच जास्त नाही, तर पूर्ण शिजून गीर होईल. तर त्यासाठी 1 शिट्टी दिली तरीही चालेल. ते बघू शकता काय मस्त झाली भाजी आणि एकदम सुंदर अशी. वाव, थोडीशी रस्सा अशी असलेली आणि डाळ घातलेली ही भाजी काय मस्त दिसते. वाव, जशी झटपटीत आणि पटकन होते आणि खूप टेस्टी लागते. मी नक्की ट्राय करून पहा. रेसिपी आवडली नक्की लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करायला मात्र विसरू नका. अशाच छान छान रेसिपीसाठी माझ्या चॅनलला व्हिजिट करा.